यार, अगतम गतम सुस्वागतम तुमचं माझ्या या चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला असं सांगणार आहे की दारूमुळे नेमकी काय होत असतं. तर दारूमुळे तुम्हाला सांगतो मी, कालचा असा प्रसंग घडला, त्या प्रसंग तुमच्या समोर मी मांडणार आहे. दारूमुळे माणसाचं बुद्धी भ्रष्ट असते. तुम्ही दारूवाल्या माणसाला बघितला असेल, दारूचा माणूस ज्यावेळेस तो दारू पित नाही, दारूमध्ये काही करत नाही, कारण जोपर्यंत दारू पित नाही तोपर्यंत तो अतिशय एकदम शांत माणूस वाटत असतो. कारण की दारूमुळे त्याची बुद्धी त्या बुद्धीला, त्या विचाराला, त्या मेंदूला आपल्याला जे सराव झालेले असते, म्हणून दारूमुळे तो जेव्हा तो दारू पितो त्याच वेळेस बोलायला सुरुवात करत असतो. तर त्यावेळेस बोलायला सुरुवात करतात तोपर्यंत एकदम शांत राहत असतो. कारण की दारू काय असते, ती आपल्या मेमरीवरती, आपल्या मेंदूमध्ये ज्या पेशी असतात त्या पेशीवर मात करतात, त्या पेशी मारतात आणि ती बुद्धी आपली कुठतरी म्हणजे बंद झालेली असते, थांबलेली असते. म्हणून ज्यावेळेस दारू म्हणजे त्याची बुद्धी बंद पडलेली असते, त्याच्यामुळे दारूमुळे कोणतेही काम होत नाही. तर दारूमुळे नेमकी काय होतं, कशा प्रकारे होतं, कारण की जोपर्यंत दारूमुळे माणसाचं किती माणसाचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. काहींना त्यांच्या बायका सोडून गेलेल्या आहेत, काहीमुळे काहींचे प्रपंच अतिशय, ज्या घरामध्ये कोणत्याच प्रकारची प्रगती होते. दारू एक असं एक व्यसन आहे, दारूमुळे माणूस कुठेही सक्सेस होत नाही, कोणत्याही कामाला मन लागत नाही. दारूमुळे सगळ्या घरामध्ये चिडचिडपणा, बायको वगैरे कुटुंबामध्ये सर्वसंगी भांडण, त्याचे व्यवहार, म्हणजे दारूमुळे इतकाही मोठं नुकसान आहे. कारण दारू जर पिलेला व्यक्ती जर असला, जर तो खरं जर बोलत असला तरी सुद्धा त्याच्याजवळ कोणत्या व्यक्ती येत असतं. तर दारू अशी चीज तुम्हाला सोडावं लागेल. कारण कुटुंबामध्ये जा, प्रत्येक ठिकाणी जा, कारण की व्यवहार करायसाठी म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही नुकसानकारक आहे. कारण की जरा त्या विषयामुळे, दारूमुळे काय होतं नेमकी, दारूमुळे माणसं आपल्यापासून तुटतात, प्रसंग होतात. तुम्हाला सांगतो, मी काल अशा ठिकाणी गेलो, मी एक दिवस हिडवून टाकला. याचा अर्थ असा की मी काल अशा ठिकाणी गेलो, असा प्रसंग माझ्या कानासमोर आला, कानासमोर मी डोळ्यानं बघितलेला आहे. दारूच्या अवस्थेमध्ये त्या माणसानं, त्या व्यक्तीनं त्याची स्वतःची मुलगी, आणि तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार. एक मोठा विषय म्हणजे दारूमुळे इतकी मोठी घटना होत असते की दारू तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये या कहाणीद्वारे समजून सांगणार आहे दारूमुळे काय होऊ शकत आहे. डोळे उघडा, दारूमुळे डोळे उघडतील अशी एक भयानक एक आता तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. दारू एक भयानक विषय. समजा एका मुलाच्या मागं, एका वडिलाच्या मागं त्याची छोटीशी मुलगी त्याच्यासोबत मागं लागत असते, पप्पा मला येऊन द्या, पप्पा मला येऊन द्या. परंतु हा अतिशय दारू पिणारा व्यक्ती, हा व्यक्ती फुल झालेला असतो आणि दारूच्या भरमसाठीमध्ये तो काय करतो नक्कीच बघा. दारूच्या नशेमध्ये तो व्यक्ती, तो वडील, त्या मुलीचे वडील दारूच्या नशेमध्ये एका ठिकाणी, एखाद्या कोपऱ्यावर, एका नाक्यावर गावामध्ये फिरत असतो. मित्रासोबत फिरत असताना तो गावातला तो वडील त्या मुलीच्या कानामागे मारल्यानंतर अशी काही कानामागे मारतो, तर मुलगी डायरेक्ट ताबडतोब जागेवर अशी गार झोपलेली आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये पडते. ना तिनं डोललं, ना हसलं, ना बघितलं, ना काहीच नाही. फक्त त्यानं डायरेक्ट कोणत्याच व्यक्तीने एका कानामागे असा झोडपा लागला, असा फटका लागला, असं काही घडलं. कारण की दारूच्या नशेमध्ये तो बेभान झालेला होता. बेभान झाल्यानंतर सुद्धा दारूच्या नशेमध्ये, रागाच्या भारामध्ये त्याचं कारण काय नेमकी, तर मुलगी माझी मागं लागली. तर दारूच्या नशेमध्ये मुलगी मागं लागली. दारूच्या नशेमध्ये, रागाच्या भारामध्ये कानामागे मारल्यानंतर लगेच मुलगी दोघी जागेवर, ना बोलताना काही, फक्त अरे बाप रे, कानाला हात लावून फक्त काय म्हणते ती, अरे बापरे, एवढाच शब्द त्याचा शेवट होता. तेवढा एकच शब्द हा शेवटचा ठरला त्याच्या. कारण कानामागे मारल्यानंतर मुलगी जागीच झोपली आणि जागीच झोपल्यानंतर अतिशय सर्व बाजूंनी लोक जमा झाले, गर्दी वगैरे जमा झाली आणि त्या माणसाला तुडवलं देखील. पोलिसांनी सुद्धा त्याला अतिशय चांगल्या प्रकारे तुडवून दिलं. नंतर समजा पकडण्याचा प्रयत्न केला. एका कानामागे मारल्यानंतर मुलगी स्वतः प्राण सोडून द्याला. एका स्वतःच्या जीवाला त्याने पैदा केलं, लहानच्या मोठं केलं. त्या जीवाला अतिशय ती आई ज्यावेळेस मी तो प्रसंग बघितला, त्या आईच्या डोळ्यामध्ये अतिशय पाणी होतं आणि त्या मुलीच्या प्रीताला कंट्रोल ती गगत होती, आरडत होती, वेंकळा करत होती. अतिशय तिची चीड, तिची माया, तिचं अतिशय काय करावं काही कळत नव्हतं. असं भयंकर प्रसंग मी कालच्या डोळ्यानं बघितलेला आहे. असा प्रसंग दारूमुळे होतं. अरे दारू पायी जर आपली स्वतःची जर मुलगी जात असेल, दारू सोडा. दारूमुळं माणसाचं जर स्वतःची मुलगी जर जात असेल तरी सोडा. कारण की अतिशय जो माणूस त्या मुलीकडे येत होता, त्या गर्दी पाहत होता, गर्दीमध्ये पाहत होता फक्त बास. जो माणूस आहे त्याला अतिशय मनाला वाटलं तोपर्यंत तो व्यक्ती त्या वडिलाला मारू लागला आणि बघितलं तर जो येतो तो मारू लागला. पोलिसांनी सुद्धा त्याला मार खाऊ घातला, नंतर पकडलं. परंतु मला सांगा, त्या आईची वेदना, त्या आईचं काळीज काय म्हणता असं अशा प्रसंगी, आणि स्वतःचा त्या टायमाला आज गंज सुधारणा असारख्या किंवा त्याच्या मनाला बुद्धी सुधारला असेल, परंतु तुम्हाला सांगतो मी, जर मुलगी आपल्या हाताने मरते, दारूमुळे जर मरत असेल, तर असा प्रसंग कशाला ते दारू.
जर स्वतःच इतके खालचे स्तरावर जातो तर काही लोक दारू सुटत नाही. तर असाच तुम्ही दारूचे सोडणार, जर असा जर प्रसंग तुमच्या समोर एक दिवस असा येईल आणि असा प्रसंग तुमच्या समोर नाही यावं म्हणून तुम्हाला ही स्टोरी तुम्हाला मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. म्हणून मित्रांनो, दारू सोडा, दारू सोडा. जर तुम्हाला जर आता माझा व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा महाराष्ट्राला कानाकोपऱ्यापर्यंत पाठवा. तुमचा विचार, तुमच्या विचाराला, तुमच्या स्वप्नांना बदलण्याचा आणि सपोर्ट करायचा मी प्रयत्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य, जय भारत.